सर्वांना जय आदिवासी। आज दिनांक 25/7/2024 गोरेगाव आमचा धरण। आणि मागच तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी माझ्या आदिवासी ठाकूर समाजाची दफनभूमी याचा एक व्हिडिओ अपलोड केला होता। तर त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला आणि आज एक दुसरा व्हिडिओ आहे। जसं मी दफनभूमीला बोललो होतो की मेल्यानंतर आमच्या आदिवासी ठाकूर समाजाची माणसं कसं पाण्यामध्ये वाहून जातात, तर तुम्हाला मी आज दाखवेन जिवंत माणूस गोरेगावातला वाहून जाण्याची दाट शक्यता आहे, कारण आमचं धरण ओव्हरफुल झालं आहे। चला तर तुम्हाला दाखवतो आहे आमचं धरणाचं काय हालत आहे। आणि पाऊस जोरात चालू आहे, तर तुम्ही बघू शकता किती धरणामध्ये पाणी आहे। बघा माझ्या मागं बघा, आमचं गोरेगावचं धरण ओव्हरफ्लो झालं आहे, तर याची लिमिट क्रॉस केली त्याने। तर तुम्हाला दाखवतो आहे आमची धरणाची फुटण्याची एकदम जास्ती संभावना आहे। तर मला जशीच सूचना मिळाली मित्रांकडनं, तर मी आलो ते बघण्यासाठी आणि तुम्हाला पण दाखवतो आहे। तर हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हा आमचा धरण आणि हा आमचा बंधारा आहे बांधलेला, पूर्णपणे तडा गेलेत। हे बघा, आता जर असाच पाऊस चालू राहिला तर जिवंत माणूस वाहून जाण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मेलेला माणूस, याच्याकडे कृपया करून आम्ही या धरणाची देखील दरवर्षी पाठपुरावा करतोय, पण प्रशासन सरकार काही लक्ष देत नाही। मागच्या वर्षी देखील आम्ही पाठपुरावे केले होते, तहसीलदार ऑफिसमधनं सर्वे झाला होता। हे बघा, हा फ्लो बघा पाण्याचा किती आहे, आणि ही जाली आहे। तर या जालीला कचरा अटकतोय आणि ही जाली लावण्यात आले जे भाड्याने घेतला आहे मासे पाळण्यासाठी। हा बंधारा आमचा त्यांनी भाड्याने घेतला आहे, तर ही त्या व्यक्तीकडनं जाली लावण्यात आली। तर त्या ओव्हरफ्लोच्या वरती 1 फूट वरती पाणी आलं आहे, तुम्ही बघू शकता, कारण त्या जालीला कचरा अटकला आहे पूर्ण। हे बघा, तर सर्वात मोठा प्रॉब्लेम हा बघा हा आहे, थोडी माती वाहून चालली आणि इथेशी पूर्णपणे खोल पडला आहे। तर असंच जर पाऊस चालू राहिला तर नक्कीच आमचा गोरेगाव तालुका अंबरनाथ या ठिकाणचा धबधबा आणि पूर्ण खाली आमची गोरेगाव वाडी आहे, इथनं दिसत नाही आहे। तर जवळपास पुढं 500 मीटर पुढे गेल्यानंतर माणसांची वर्दळ चालू होते, ती तशी माणसं राहत आहेत। पाऊस पण खूप जोरात आहे, इथनं पाणी थोडं आतमध्ये मुरतोय या जागेवरनं, आणि पूर्ण हा जेवढा भाग आहे ना, छोट्या होळमधनं पाणी आतमध्ये जातोय आणि पूर्ण हे बघा पूर्णपणे माती ढाकलत चालली आतमध्ये। तर येणाऱ्या काही दिवसामध्ये जर लक्ष दिलं नाही तर जिवंत माणसाची पाण्यामध्ये वाहून जाणारी अंबरनाथ तालुक्यामधली पहिली घटना होऊ शकते। तर ही घटना रोखू देखील शकतोय आपण, पण पूर्णपणे भेगा पडल्यात बघा। पूर्णपणे अशा भेगा पडल्यात। वातावरण देखील एकदम पाणी अजून देखील पाणी जास्ती पडण्याची दाट शक्यता आहे, कारण का पूर्ण धुकं आणि ओव्हरफ्लो बंधारा झाला आहे। त्याची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेच्या वरती बंधारा पूर्ण ओव्हरफ्लो झाला आहे। हा बघा, आमचा बंधाऱ्याचा हा बांध आहे, तो बांधच पूर्णपणे खाली ढासलत चालला आहे। आणि इथं आमचा वॉटरफॉल आहे, तो देखील खूप मोठा आहे, आम्ही त्याला कापऱ्याचा वॉटरफॉल बोलतोय। तिकडे पोकर होती ना ती, त्या पाणी आहे त्या, हा ते बंद झाले। कटर पाहिजे, 4 महिने पहिले ते साफसूफ करायला झाले।
आपल्याला काय नाही बोलायचं, गाली काढली ना गाली. आपल्याला टेन्शन नाही त्यांना बोलायचं. नाही पण असा का ज्याचं काम ज्याचं काम आहे ते बघायला पाहिजे ना आपण दरवर्षी. घरात आहे ते लोक पहिलं होतं ना. दरवर्षी आपण या करतो तर प्रत्येक वर्षी आम्ही पाठपुरावा पण करतो आणि मागच्या वर्षी मीडियाने कव्हरेज देखील केलं होतं परंतु नाही लक्ष दिलं. आणि जो आमचं धरण पाणी पडतोय ना खाली तिथं होल होतं तर ते बंद केलं त्याच्यामुळे इकडनं पाणी आता रस्ता काढतोय.